ओम साईराम मैत्रिणींनो, गिबरारी सगळी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तयार ब्लाऊजवरून आपण मापे कशी टाकायची आणि एकाच पेपर पॅटर्नवरून आपण उंची कमी जास्त कशी करू शकतो याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा, आता ह्याची तयार उंची जी आहे ती 14.5 इंचावरती आहे। व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे आपल्याला। शोल्डरपासून तर आपण बॅकला जो टक्स घेतलेला असतो तिथपर्यंत उंची मोजायची आहे। ती आपली भरलेली आहे 14.5 इंच। प्लस आपण हुक ज्या साईडला लावतो त्या पट्टीपासून तर आपण जिथे फिटिंग लाईन गेलेली आहे तिथपर्यंत व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। ते भरलेलं आहे 10 इंच। म्हणजे ह्याचा 10चा चौथा 10च्या 4 पट केलं तर झाला 40। म्हणजे ही 40ची आपली ही जी मार्जिंग आहे ती 40ची आहे। ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मोजलं तर ते 20 भरलेलं आहे। म्हणजे बरोबर 40 छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे। पहा, आता समोरचा नेक कसा मोजायचा आहे आपल्याला। वरती अर्धा इंच सोडून द्यायचा आहे आणि ब्लाऊज एकदम व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर समोरच्या गळ्याची आपल्याला जी उंची आहे ती मोजून घ्यायची आहे। असं क्रॉस स्टेप करून दाखवल्याप्रमाणे 6 इंच याची रेडी भरलेली आहे। आता बॅकचा गळा कसा मोजायचा हे दोन पद्धतीने असते। पहा, खालच्या साईडला जी पट्टी असते ती आपण मोजू शकतो किंवा शोल्डरच्या साईडला अर्धा इंच वरच्या साईडला सोडून अशा पद्धतीने आपण नेक मोजू शकतो। दोन्ही पद्धत तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही। अशा पद्धतीने आपण बॅकचा नेक मोजून घेतला। आता आपल्याला ह्याचा मुंडा जो आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। ॲक्च्युली ह्या मापामध्ये 8.5च्या वरती मुंडा यायला हवा, परंतु त्यांची हाताची साईज जी आहे ती छोटी आहे आणि चेस्ट साईज जास्त आहे, त्यामुळे त्यांची 8 इंचावरती फिटिंग आलेली आहे। स्लीव्ज आहे ती पण 8 इंचावरती आहे आणि स्लीव्ज फिटिंग ती 5.5 इंचावरती आहे। अशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे। आता आपल्याला लास्ट मेजर घ्यायचं आहे, ते म्हणजे कमरेचं। आपल्याला पूर्ण आयहुक पट्टी जी असते तिथपासून आपण जिथे आयला बनवलेले आहेत तो पोर्शन सोडून द्यायचा आणि त्यानंतर टेप पकडायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला या टोकापर्यंत दाखवल्याप्रमाणे असं मोजून घ्यायचं आहे। 31.5 वरती यांची रेडी कमर जी आहे ती बसलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजवरनं मापे घ्यायची असतात। आता आपलं तयार आहे 14.5 इंच। म्हणजे आपल्याला किती घ्यायला लागेल, प्लस 1 इंच 15.5 इंचावरती। 14.5 प्लस 1 इंच 15.5 इंच। अशा पद्धतीने आपल्याला आता ही बॅकची मार्किंग करून घ्यायची आहे। पेपर पॅटर्न ठेवूनच मी तुम्हाला दाखवणार आहे, परंतु आपल्याला उंची जास्त घ्यायची आहे कारण आपल्याकडे रेडी जे पेपर पॅटर्न आहे तो 14 इंचावरती आहे। आपल्याला इकडे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण 15.5 इंच असं मार्क करून घेतलेलं आहे। आता ह्याचं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंचावरती। व्यवस्थित असं 5.5 इंचावरती शोल्डर मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला। शोल्डरची रुंदी आहे ती 5.5 इंच केली, त्याच पद्धतीने खालच्या साईडला आपण 5.5 इंचावरती पॉईंट देऊन घेतलेला आहे। पहा, आता ह्याचं आपला जो मुंडा आहे तो 6 इंचावरती यायला पाहिजे आहे, परंतु आपल्याला इथे 6 इंच घ्यायचं नाही आहे कारण त्यांची जी मुंड्याची जी फिटिंग आहे ती 8 इंच आहे। 8.5 इंच असली तर आपण 6 इंचावरती घेतला असता, त्यामुळे आपण 5.25 इंच घेणार आहोत। 8.25 पर्यंत आली तरी काही प्रॉब्लेम होत नाही। हे पहा, आता मी कसं कमी जास्त करते। आपण मार्क करून घेतलेलं व्यवस्थित आपल्याला हवं तेवढं, त्यानंतर पेपर पॅटर्न ठेवून घेतलेला आहे। आता ह्याची तयार जी उंची आहे या पेपर पॅटर्ननुसार तर ती आपली 15 आहे पेपर पॅटर्न आणि 14 रेडी होणार आहे। आपल्याला हवी आहे 14.5ची, त्यामुळे 14चा पेपर पॅटर्न आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडला एक्स्ट्रा घ्यायचा आहे। पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अर्धा इंच खालच्या साईडला आपण मार्क्स करून घेतलं आणि आहे असा पेपर पॅटर्न जो ठेवून आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे। आता ही 38 छातीच्या मापाचं ब्लाऊजची कटिंग आहे, परंतु याच्यामध्ये प्लस शिलाई मार्जिंग जी आहे ती 2 इंच घेतलेली आहे, त्यामुळे 10 प्लस 1.5 इंच म्हणजे 11.5 इंच जेवढी आहे तेवढी आपल्याला भरपूर आहे। आपल्याला 1.5 इंच याच्यामध्ये मार्जिंग ठेवायची आहे, त्यामुळे आपण आहे हाच पेपर पॅटर्नमध्ये रुंदी काही वाढवलेली नाही आहे, फक्त उंचीमध्ये अर्धा इंच आपण फरक केलेला आहे। आणि ह्याचा मुंडा जो आहे तो 6 इंचावरती आहे, तर आपल्याला हवा आहे 5.25 इंचावरती। हे पाव इंच फक्त आपण इकडे वरच्या साईडला घेतलेलं आहे। इथे 6 इंचावरती आहे, तर आपण 5.25 इंचावरती मार्क करून घ्यायचं। व्यवस्थित दोन्ही पॉईंट अशी जोडून घ्यायचे। आता मी डायरेक्ट पण शेप दिला असता, परंतु आपण पेपर पॅटर्नवरनं कशी कट करायचं आहे ते पाहणार आहोत, त्यामुळे मी तुम्हाला सविस्तर पूर्ण पॅटर्न ठेवूनच दाखवत आहे। शोल्डरच्या साईडला पहा, पाव इंच वरच्या साईडला हा पेपर पॅटर्न गेलेला आहे कारण खालच्या साईडला आपण पाव इंच कमी केलेला आहे आणि आहे असंच आपल्याला सेम टू सेम असंच जो आर्महोलचा शेप आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। पहा, फक्त पाव इंचाचा आपण इकडे फरक केलेला आहे, ते पण त्यांचा मुंड्याचा इश्यू आहे त्यामुळे। आता हे पहा, व्यवस्थित असं आपण ठेवून घेतलेलं आहे।
अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे पहा, कटोरीच्या बाजूचा जो शेप आहे तो आपल्याला व्यवस्थित असा मार्क करून घ्यायचा आहे. जसा आहे सेम तसंच करायचं आहे, कारण आपल्याला रुंदीमध्ये कुठेही वाढवायचं नाही आहे. पण जरी तुम्हाला रुंदीमध्ये वाढवायचं असेल, अर्धा इंच जर वाढवायचं असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे, फक्त कटोरीचा पोर्शन वाढवायचा आहे आपल्याला. हा जो बाजूचा पार्ट आहे हा वाढवायचा नाही आहे. त्याविषयी मी एखादा व्हिडिओ नक्की करेल आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल त्याहीविषयी. आता आपण जे पाहत आहोत फक्त त्याचविषयी मी तुम्हाला बोलणार आहे इथे. तर आहे असं आपण मार्क करून घेतला. उंचीमध्ये जसं आपण बॅक साईडला अर्धा इंच वाढवलं होतं सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे फ्रंट बाजूलाही अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, अर्धा इंच उंची वाढलेली आहे तर बॅकची वाढली तर फ्रंटचीही वाढणार आहे. दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं. जसं आहे तसं आपल्याला पेपर पॅटर्न ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा इंच प्लस उंचीमध्ये वाढवून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित असं अर्धा इंच आपल्याला उंचीमध्ये वाढवून घेतलं आपण. अशा पद्धतीने पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. आता इकडे आर्महोलमध्ये पण पहा, आपण इकडे अर्धा इंच कमी केलेलं पाव इंच कमी केलेलं होतं, त्याच पद्धतीने इथेही आपल्याला पाव इंच कमी करून घ्यायचं आहे पहा. अशा पद्धतीने जर इकडे 8.5 इंचची जर फिटिंग राहिली असती तर आपल्याला इकडे थोडंही कमी जास्त करावं लागलं नसतं. प्रत्येकाचं मेजरमेंट हे वेगळं असतं, त्यामुळे कसं ॲडजस्ट करायला थोडा प्रॉब्लेम येतो. मला हा व्हिडिओ टाकायचा होता त्यामुळे पहा कमी जास्त करावं लागलेलं आहे, तर त्याविषयी थोडी तुम्हाला माहिती भेटून जाईल म्हटलं चला, त्यामुळे मी हा व्हिडिओ केलेला आहे. नाहीतर डायरेक्ट पेपर पॅटर्न ठेवूनच उंची वाढवून दाखवलेली असती. फक्त मुंड्यामध्ये आपण इकडे चेंजेस केलेला आहे, तर तोही प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य होत नाही. प्रत्येकाचं मेजरमेंट वेगळं असते. आपल्याला प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन असायलाच हवी. प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धती वेगळी असते पहा. बॉडी मेजरमेंट प्रत्येकाचं वेगळं असते, त्यामुळे कटिंग करतानाही खूप आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. पेपर पॅटर्न जरी आपल्याकडे असले तरी त्याच्यामध्ये कमी जास्त कसं करून घ्यायचं हेही आपल्याला समजलं पाहिजे. त्यासाठी हा मी व्हिडिओ टाकलेला आहे पहा. लक्षपूर्वक पाहून घ्या. काही जर अडचण वाटली तर नक्की छोटीशी कमेंट करा, मी तुम्हाला सांगेल. हे पहा, आता अशा पद्धतीने आपण उंची इकडे अर्धा इंच वाढवून घेतली. याच पद्धतीने पहा, आता आपल्याला कटोरी जी आहे तीही अर्धा इंच वाढवायला लागणार आहे, कारण आपण उंची वाढवलेली आहे अर्धा इंच, तर त्याच पद्धतीने कटोरीचं साईडही वाढवायचं आहे. तर कुठल्या बाजूने वाढवायची, कशी वाढवायची, नवीन शिकणाऱ्यांसाठी मी जास्त करून व्हिडिओ टाकते, छोटे छोटे टिप्स पूर्ण सांगते. कारण ज्यावेळेस आपण नवीन शिकतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती नसते. एक वेळ आपण ते काम करायला लागलो की आपल्याला हळूहळू आपोआप त्यामध्ये थोडे थोडे करून असे आयडिया येऊन जातात. पण नवीन शिकतो त्यावेळेस आपल्याला समजत नाही कुठे कसं काय करू काय नाही. आता ज्यांना कटिंग जमत नाही ते लोक पॅटर्न घेतात पहा, आणि ते कसे वापरायचे याविषयी थोडीफार माहिती नसेल तर आपण कन्फ्यूज होऊन जातो. त्यामुळे पहा हा व्हिडिओ टाकलेला आहे मी. तर दोन्ही साईडने पहा आपण अर्धा अर्धा इंच बरोबर असं व्यवस्थित केलेलं आहे. मिडललाही आपल्याला अर्धा इंचच बरोबर सेंटरला वाढवायचं आहे, हे लक्षात ठेवायचे. पहा आता सरळ आहे त्याच पॉईंटवरती आपल्याला घ्यायचं आहे. इकडे कुठेही काही मार्जिन वाढवायची नाही, फक्त अर्धा इंच आपल्याला उंचीमध्ये वाढवायचं आहे, त्यामुळे साईडला कुठेही वाढवायचं नाही आहे. जर याच्यामध्ये जर समजा 42चा जर ब्लाऊज राहिला असता तर आपल्याला चेस्टमध्येही वाढवावं लागलं असतं, प्रत्येक साईडला आपल्याला थोडं थोडं वाढवावं लागलं असतं. त्यासाठीही तुम्हाला जर एखादा व्हिडिओ हवा असेल, मोठं एकदम साईजचा ब्लाऊज आहे आणि छोट्या पॅटर्नवरनं कसं कट करायचं त्याविषयी मी तुम्हाला माहिती नक्की देईल. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कमेंट करा, मी त्याविषयी एखाद व्हिडिओ बनवून नक्कीच तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल. पहा जेवढी मला नॉलेज आहे, जेवढी मला माहिती आहे तेवढी मी मनापासून सांगण्याचा प्रयत्न करते. काही अडचण आली तर नक्की विचारा. हे पहा अशा पद्धतीने आपण आता हा कटोरीचाही शेप कट करून घेतलेला आहे. मध्ये पहा इथे थोडंसं पॉईंट जास्त आहे आपला, हे लक्षात ठेवायचं, कुठेही जास्त होऊ द्यायचं नाही. लक्षपूर्वक व्यवस्थित असं करायचं आहे. कटिंग जेवढी तुम्ही फिनिशिंगमध्ये करणार तेवढे तुमच्या ब्लाऊजचा लुक हा खूप सुंदर येणार आहे, एकदम फिनिशिंगमध्ये येणार आहे. आता ही पहा आपल्याकडे 36 साईजची जी आहे तीही, ही पहा 36 साईजचा आपल्याकडे हा कट केलेला योगपट्टीचा पॅटर्न आहे. आता ह्याला आपण 40 करणार आहोत. तर आपल्याला इकडे काय करायचं आहे, फक्त आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. तुम्ही एकच पॅटर्न जरी कट करून ठेवला तर त्यावरूनही तुम्ही अनेक ब्लाऊज शिवू शकता, किंवा डायरेक्ट रेडी पेपर पॅटर्न मागवले तर तुमचा वेळ खूप वाचतो. नक्की मैत्रिणींनो पेपर पॅटर्न रेडी घेतले तुम्ही तर त्याने तुमचं काम खूप फटाफट होते, किंवा नाही घेतले तर तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रत्येक साईजचं ब्लाऊजचं पेपर पॅटर्न कट करून ठेवायचं आणि आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करत त्याला कट करायचं.
एक वेळा पॅटर्न कट केला की त्याच्यामध्ये छत्तीचा पेपर पॅटर्न समजा आपण कट जर केलेला असेल तर त्याच्यामध्ये छत्तीचा ब्लाऊज आला तर तुम्ही तो पेपर पॅटर्न वापरून आरामात सर्व 36 साईजचे ब्लाऊज शिवू शकता. फक्त चेंजेस कुठे असतो, कमरेमध्ये आणि आर्महोलमध्ये. इथेच फक्त चेंजेस करावा लागतो, बाकी कुठेही करावं लागत नाही. जास्त असेल तर आर्महोल थोडंसं जास्त घ्यायचं, कोणाचं आर्महोल कमी असेल तर त्यावेळेस थोडंसं पाव इंच कमी करून घ्यायचं. बस व्यवस्थित असं पेपर पॅटर्न आपला बसून जातो. हे पहा, अशा पद्धतीने आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.